बातमी आहे नाशिकमध्ये घडलेल्या घटनेची आणि राज्यभरात आता त्याच्या उमटत असलेल्या पडसादांची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेणं मंत्री गिरीश महाजनांना आता भोवण्याची शक्यता आहे। महाजनांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची माधवी जाधव यांनी मागणी केली, अन्यथा कायदेशीर ड्राफ्ट तयार करणार, गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणार असं माधवी जाधवांनी म्हटलं। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजवंदन पार पडलं। यावेळी मंत्री गिरीश महाजन आपल्या भाषणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यास विसरले आणि त्यामुळे माधवी जाधव या वनच कर्मचारी महिलेनं या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला। दरम्यान आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यास अनावधानानं विसरलो असं स्पष्टीकरण गिरीश महाजनांनी। ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे, त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात आहे तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निडरतेने उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे। जास्त काही बोलणार नाही। गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही। म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय, तिथे जरी त्यांनी नदीत आंघोळ केली तरी तो धुतला जाणार नाही, इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे। त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल। एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे। केलंच आहे असं समजा, जोपर्यंत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होत नाही। राहून गेलं त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली। म्हटलं नाही त्या बद्दल वाहन दुखावले असतील दिलगिरी व्यक्त करतो, पण मी खरंच सामाजिक सर्वांचा कुठला माणूस आहे। बाबासाहेबांचा अनुयायी सुद्धा मी आहे, त्याचा विचार जोपासणारा आहे। मला ते या विषयात थांबायला पाहिजे होता, पण अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा असं काही म्हणता। त्यामुळे तुम्ही समाजामध्ये असं काही शिस्त पसरू नका माझं असं म्हणणं आहे। तुम्ही कोणालाही विचारा जळगाव जिल्ह्यामध्ये उसाला मी किती कोटी रुपये दिले विचारा, कोणी देतो त्याचा प्रयत्न, मी किती कोटी रुपये दिले स्मारकातले बाबासाहेबांच्या, हे आपण तपास करून घ्या। दिलंच विचारा माझे, ज्या गोष्टीचा लवलेस सुद्धा आमच्या मनामध्ये येऊ शकत नाही। मला याचं वाईट वाटतंय, त्या गोष्टी वाईट वाटतंय की माझ्या एवढा सगळ्या या गोष्टी जोपासणारा माणूस मी म्हणजे पुरं संकुलाला कमी लेखत नाही, पण महाराष्ट्रामध्ये दिसेल असं असताना माझं अशा पद्धतीने बोलावं मला वाईट वाटतं। असं राजकारण केलं जात आहे। आता मला माहित नाही त्या आमच्या भगिनी कोण आहेत, काय आहेत, पण मी दिलगिरी व्यक्त केली की बाबा अनावधान झालं असेल। त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजच वाटते, कारण संविधान निर्माण करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी ते निर्माण करू नये। संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत, त्यामुळे यांचा विश्वास कुठे संविधानावर आहे। बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांना लाज वाटत असेल तर या देशात राहण्याचा अधिकार आहे का? जे संविधानाला मानत नाहीत ते देशामध्ये या खुर्चीवर बसण्याचे अधिकारी आहेत का? हा खरा प्रश्न येतो। त्यामुळे त्या महिलांनी या देशाच्या जी घटना संविधान जे जगातील सर्वोत्तम असं संविधान बाबासाहेबांनी देशाला दिलं, संविधान निर्मात्याचं नाव घेण्यासाठी जर लाज वाटत असेल तर हे हुकुमशाही पद्धतीनं खुर्चीवर आलेत की लोकशाही पद्धतीनं आलेत, याचं उत्तर जनता मागेल। मंत्री गिरीश महाजनांविरोधात वंचित आक्रमक झालेली आहे। पुण्यामध्ये महाजनांविरोधात वंचितकडून आंदोलन केलं जाणार आहे। नाशिक इथल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये मंत्री गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला ते विसरले आणि त्यामुळे संतापाची लाट आता उसळली। या घटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज तीव्र निदर्शनं करण्यात येणार आहे। त्या प्रकरणी मंत्री महाजन यांचा जाहीर निषेध करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे।